अहो तिकडं त्यांचा जल्लोष होत असताना दुसरीकडं भाजप आणि शिंदे गटामध्ये मात्र धक्कादायक शांतता पसरली। मित्रहो नमस्कार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होते की काय या नुसत्या कल्पनेनं भाजपा आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त बघा एकनाथ शिंदे यांचा गट हादरून गेलेला। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आणि मराठी भाषेच्या बाजूने कधी नव्हे ते ठाकरे बंधू जाहीरपणे एकत्र आले आणि त्यानंतर राजकारणात अनेकांचे चेहरे पडले। ठाकरे बंधू एकत्र येणारच नाहीत असे म्हणणारे किंवा त्यांनी एकत्रच येऊ नये यासाठी बरेच काही पडद्याआड खटाटोप करणारे चेहरे सुद्धा यावेळी काळवंडले गेले होते। त्यानंतर मात्र बघा पुन्हा युतीची चर्चा थंडावली आणि अनेकांना पुन्हा उकळ्या फुटू लागल्या उकळ्या। भारतीय जनता पक्षालाही वाटतं की ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत आणि शिंदे गट तर काय हो त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेला आहे। गेल्या काही दिवसामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा थंडावली, त्यावर फारसं कुठं बोललंही गेलं नाही। त्यामुळं शिंदे गटातील काही वाचाळवीरांनी पुन्हा एकदा बरंच काही बोलून घेतलं। अहो काहींनी तर आता ठाकरे बंधूंची युती होऊ शकत नाही असं ठामपणे सांगायला सुद्धा सुरुवात केली। ठाकरे बंधू एकत्र येणं हे भाजपाला आणि विशेषतः शिंदे गटाला राजकीय दृष्ट्या परवडणार नाही। पण आता मात्र अचानक या सगळ्यांच्या काळजात मोठी धडकी भरली मित्रांनो, धडकी। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतानाच राज ठाकरे स्वतः होऊन मातोश्रीवर गेले। त्यांनी उद्धव ठाकरे यांना मनोमन शुभेच्छा दिल्या। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन बाळासाहेबांच्या साक्षीने त्यांनी फोटोही घेतले। जवळपास अर्धा तास थांबून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मनोमन शुभेच्छा दिल्या आणि मातोश्रीचा निरोप घेतला। बस महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ, प्रचंड खळबळ, अस्वस्थता, टेन्शन, तणाव। अहो गेल्या 19 वर्षामध्ये असं चित्र कधी दिसलं नव्हतं। आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं का होईना मातोश्रीवर पोहोचले आणि हे चित्र पाहून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले, उत्साहित झाले। त्यांनी मनमोकळा जल्लोष सुद्धा केला। अहो तिकडं त्यांचा जल्लोष होत असताना दुसरीकडं भाजप आणि शिंदे गटामध्ये मात्र धक्कादायक शांतता पसरली। त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख असं म्हटलं। त्यामुळे देखील राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आणि त्यावर मोठी चर्चाही सुरू झाली। राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली। खरी शिवसेना आणि खरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत असं राज ठाकरे यांना सांगायचं आहे असा याचा अर्थही काढला गेला। मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची आता शक्यता आहे। जर या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी युती केली तर त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बसू शकतो असा म्हणजे राजकीय विश्लेषकाचा अगदी स्पष्ट अंदाज आहे हा। सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यामुळं ठाकरे बंधूंना बेरजेच्या राजकारणाचा फायदा नक्की होईल। विशेषतः मुंबईमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच सुरू आहे। त्यातच मध्यंतरी काही खंड पडल्यामुळं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा विषय आता थंडावला आहे। आता ही युती होणारच नाही नव्हे, आता हे ठाकरे बंधू एकत्र येणारच नाहीत असा जावई शोध सुद्धा काही लावला। पण जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना पण राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आणि अनेकांच्या काळजामध्ये धडकी भरली। ठाकरे बंधू आता एकत्र येणारच नाहीत अशी खोनगाठ बांधून बसलेल्या अनेकांची स्वप्न, आशा, अपेक्षा याची पूर्ती धुळधाण झाली आणि भविष्यात काय घडणार आहे याची चाहूल ही आता सगळ्यांनाच विशेषतः भाजपाला आणि शिंदे गटालाही लागली। जे राज ठाकरे युतीसाठी सकारात्मक नसल्याचं वरवरून दिसत होतं तेच राज ठाकरे आपल्या बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर स्वतः होऊन दाखल झाले। मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही कसा घेता जरूर सांगा।
आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.